बातम्यांची सुरुवात करूया। महत्त्वाच्या राजकीय घडामोडीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतल्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक मातोश्रीवर सुरू आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची बैठक सध्या शिवसेनेची। भाजपला कोणत्या जागा सोडायच्या यावर चर्चा सुरू आहे। पारदर्शक अजेंड्यावर युती करण्याची भाजपची ऑफर आहे। भाजपसोबत युती करण्यासंदर्भातली ही महत्त्वाची चर्चा आता सुरू आहे आणि त्याचबरोबर भाजपला कोणत्या जागा सोडायच्या याबाबतही चर्चा सुरू आहे। मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मातोश्रीवर बैठक सुरू आहे आणि या बैठकीसाठी सगळे शाखा प्रमुख आता मातोश्रीवर आलेले आहेत। पारदर्शक अजेंड्यावर युती करण्याची भाजपची ऑफर आहे, त्यामुळे भाजपला कोणत्या जागा सोडायच्या यावर चर्चा सुरू आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या बरोबर आहेत। दिनेश, काय या बैठकीतून माहिती मिळतेय? दिनेश, सध्या मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक विभाग प्रमुखांशी उद्धव ठाकरेंची चर्चा सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची बैठक। शिवसेनेचे विभाग प्रमुख सध्या मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। भाजपला युती झाल्यास कुठल्या जागा सोडायच्या यावर सध्या चर्चा सुरू आहे। पारदर्शक अजेंड्यावर युती करण्याची भाजपची ऑफर आहे। आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या बरोबर आहेत। दिनेश, काय नेमकी माहिती मिळते या बैठकीसंदर्भात? अनुपमा, महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता पक्षांतर्गत राजकीय घडामोडींनाही तितकाच वेग आलेला आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं वांद्रे येथील निवासस्थान मातोश्रीवर सध्या मुंबईतल्या विभाग प्रमुखांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। पक्षांतर्गत जे सांगितलं आहे की रुटीन बैठक असली तरी महापालिका निवडणुकांच्या जागांचा आढावा घेण्यासंदर्भातली ही बैठक आहे। जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेना भाजप अशी युती झाली तर 80 जागांचा प्रस्ताव आहे। फार तर 90 जागांपर्यंत या जागा वाढवल्या जाऊ शकतात अशा प्राथमिक अंदाज किंवा अशी प्राथमिक माहिती मिळते। मात्र भाजपने याआधीच 114 जागांची मागणी केलेली आहे। कदाचित शक्यता आहे भाजप 105 ते 110 जागांवर समाधानी होऊ शकते जर ही युती झाली तर अशा वेळेस कुठल्या जागा शिवसेनेकडून सोडल्या जाऊ शकतात, शिवसेनेची बलस्थानं, शिवसेनेचे बालेकिल्ले, अशा अनुषंगाने ही विभाग प्रमुखांसोबत बैठक होते आहे। मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीबाबत आशावादी असले तरी दुसऱ्या फळीतला, विशेषतः कार्यकर्ता फळीतला जो वर्ग आहे त्याला ही युती नको आहे। स्वबळावर निवडणुका लढवल्या जाव्यात ही त्यांची भूमिका आहे। त्यामुळे शक्यता आहे ही मागणी पक्षांतर्गत जोर धरू शकते की स्वबळावर निवडणुका लढवण्यात याव्यात आणि भाजपला आपली ताकद दाखवून देण्यात यावी। बरोबर दिनेश, असे संपर्कात रहा। जाऊया पुढच्या एका बातमीकडे, कारण सध्या भाजपची सुद्धा महत्त्वाची कार्यकारिणीची बैठक ठाण्यामध्ये सुरू आहे। तर ठाण्यामध्ये भाजप राज्य कार्यकारिणीच्या या बैठकीमध्ये एकला चलो रेचा नारा देण्यात आलेला आहे। सत्तेमध्ये कुणीही वाटेकरी नकोय असं विधान भाजप नेते मधू चव्हाण यांनी केलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र जिंकूया, अर्धा नाही असंही चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी चांगली असल्याच्या प्रस्तावाला अनुमोदन देताना चव्हाण यांनी हे विधान केलेलं आहे। जो एल्गार करतो तो पर्वत सुद्धा हलवू शकतो असंही चव्हाण म्हणालेले आहेत। याआधी विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेची युती नकोय अशी भूमिका मधू चव्हाण यांनी मांडलेली होती आणि तोच सूर भाजपच्या या बैठकीमध्ये उमटलेला आहे। तत्पूर्वी या बैठकीच्या आधी ठाण्यामध्ये युतीला विरोध करणारी पोस्टर्स लावण्यात आलेली होती। 100% भाजपचा नारा या पोस्टर्सच्या माध्यमातून देण्यात आलेला होता आणि हाच सूर या बैठकीमध्ये उमटलेला पाहायला मिळतोय। आम्हाला सत्तेमध्ये कोणीही वाटेकरी नको आहेत असं मधू चव्हाण म्हटलेलं आहे। सारा महाराष्ट्र जिंकूया, अर्धा नाही। त्यामुळे भाजपनं एकला चलो रेचा नारा दिलेला आहे। इकडे शिवसेनेची बैठक मातोश्रीवर सुरू आहे। शिवसेने सुद्धा कार्यकर्त्यांचा हाच सूर उमटतोय। मात्र उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री युती करण्यासाठी अनुकूल आहेत। तर ठाण्यामध्ये सध्या भाजपची कार्यकारिणी सुरू आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या ठाण्यामधून आपल्या बरोबर आहेत। अमित, ठाण्यामधल्या बैठकीमध्ये सूर उमटलेला आता स्पष्टपणे कळतंय। एकतर युती नको आहे, आपण स्वबळावर लढूया अशा प्रकारचा नारा इथे दिलेला आहे भाजपनं। काय नेमकं आणखी या बैठकीतून बाहेर येत आहे?
खरं तर राजकीय प्रस्ताव होता. या राजकीय प्रस्ताव विनोद तावडे यांनी मांडला. गेल्या 2 वर्षामध्ये जे यश भाजपला राज्यामध्ये मिळालेलं आहे किंवा विविध प्रकल्प सुरू झालेले आहेत त्याबद्दल अभिनंदनपर प्रस्ताव हा मांडण्यात आला होता आणि त्याला अनुमोदन इतर लोकांनी दिलं. पण त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांतर्फे पदाधिकाऱ्यांतर्फे भावना मधु चव्हाण यांनी बोलून दाखवली आणि ज्या प्रकारे त्यांनी म्हटले की आम्हाला वाटेकरी नको. आपल्याला आठवत असेल की 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी मुंबईमध्ये अंधेरी इथे भारतीय जनता पार्टीची अशीच राज्य कार्यकारिणी झाली होती. तेव्हा याच मधु चव्हाण यांनी शिवसेनेविरोधातला सूर त्या ठिकाणी काढला होता. आम्हाला शिवसेनेबरोबर युती नको आहे अशा प्रकारची भूमिका घेतली होती. अनेकांनी त्यावेळी भाषण केलं होतं. टाळ्यांच्या गजरामध्ये या मधु चव्हाण यांचं भाषण उचलून धरलं होतं. तशाच प्रकारची प्रतिक्रिया तशाच प्रकारचा सूर आज या ठाणे इथल्या राज्य कार्यकारिणीमध्ये उमटला आहे. फक्त मधु चव्हाण यांचं भाषण झालं. मधु चव्हाण यांनी जेव्हा शिवसेनेविरोधात अशा पद्धतीचा सूर लावला त्याला उपस्थित पदाधिकारी आमदारांनी जोरदार प्रतिसाद दिलेला आपल्याला बघायला मिळाला आणि एकंदरीतच भाजपमधील पदाधिकारी किंवा आमदारांना शिवसेनेबरोबर युती नको आहे हे स्पष्टपणे यातून दिसून येत आहे. अर्थात मुख्यमंत्री मात्र युतीबाबत आग्रही आहेत. आता यानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण आहे तेव्हा मुख्यमंत्री नक्की या बाबतीत काय भूमिका मांडतात हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल. कारण महानगरपालिका नाही तर खास करून जिल्हा परिषद ज्या काही मोजक्या सोडल्या तर कधीही जिल्हा परिषदा या भाजपच्या किंवा युतीच्या वाट्याला किंवा युतीच्या ताब्यात आलेल्या नाहीत आणि आता परिस्थिती भाजपच्या दृष्टीने अनुकूल आहे आणि सुवर्ण संधी आहे आणि म्हणूनच युती हवी आहे मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांचा तशा प्रकारचा सूर आहे. तेव्हा आता जो सूर भाजपच्या बैठकीत उमटलेला आहे जवळपास 1 तासाने आता मुख्यमंत्र्यांचं भाषण आहे. मुख्यमंत्री काय बोलतात, शिवसेनेबरोबर युती हवी का नको याबाबत काय वक्तव्य करतात हे सगळं महत्त्वाचं ठरेल. मात्र ज्या प्रकारे या बैठकीत सूर उमटलेला आहे त्याचे पडसाद नक्कीच शिवसेनेमध्ये आणि त्याचबरोबर राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये यापुढे उमटतील यामध्ये बिलकुल शंका नाही. खरे अमित, पुन्हा एकदा जाऊया दिनेश दुखंडे यांच्याकडे. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या बरोबर आहेत. मातोश्रीवर सध्या जी एक हाय व्होल्टेज मीटिंग विभाग प्रमुख आणि उद्धव ठाकरे यांची सुरू आहे त्या संदर्भात आपल्याला आणखी माहिती देतात. दिनेश, आपण ऐकलंच असेल की भाजपच्या कार्यकारिणीमध्ये नेमकं काय सूर उमटलेलं आहे. अर्थात याचे पडसाद शिवसेनेमध्ये सुद्धा उमटणार आहेत आणि शिवसेनेमधले जे दुसऱ्या फळीचे नेते आहेत किंवा कार्यकर्ते स्तरावर आपणही आता सांगितलं की अशीच एक कुठेतरी भावना आहे की युती नकोय, आपण स्वबळावर लढूया. एकंदरीतच उद्धव ठाकरे मात्र अनुकूल आहेत. काय आता याच्या पुढचं चित्र असणार? नाही, कालपासूनच याबाबतचं चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं आहे. विशेषतः मुंबई महापालिकेच्या कारभारावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि खासदार किरीट सोमय्या हे शिवसेनेवर हल्लाबोल करतायत आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये शिवसैनिकांमध्ये नाराजीची भावना आहे आणि त्याचे पडसाद आता निवडणुकीच्या प्रचारात आपल्याला उमटताना दिसत आहेत. विशेषतः सोशल नेटवर्किंगवर जो प्रचार सुरू आहे, आशिष शेलार यांना शिवसैनिक लक्ष करताना दिसत आहेत. विविध पोस्टर्स, आशिष शेलार यांची खिल्ली उडवली जाणारी पोस्टर्स तयार केली गेली आहेत आणि सोशल नेटवर्किंगवर त्याचा जोरदार प्रचार सुरू आहे. आणि हीच भावना आहे की युती नको, स्वबळावर लढूया. उद्धव ठाकरे आशावादी असल्याने त्यांच्यापर्यंत ही भावना पोहोचवली जाते आहे. पण आता ज्यावेळेस खऱ्या अर्थानं बैठकांना सुरुवात होईल, आपले प्रस्ताव मांडले जातील शिवसेना भाजपच्या नेत्यांकडून आणि त्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं समाधान होत आहे का आणि काही त्यावर तोडगा निघतोय का हे पुढच्या काळात स्पष्ट होणार आहे. पण कार्यकर्त्यांना त्याच पद्धतीने चार्ज ठेवलं जाणार आहे. कारण शेवटी महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे. 3 टर्म महापालिकेत सत्ता आहे आणि ती त्यांना यापुढेही कायम ठेवायची आहे आणि विशेषतः मोठं बहुमत नाही पण एक मोठी नगरसेवकांची संख्या ही त्यांना गाठायचा आहे तो आकडा. त्यामुळे शिवसैनिकांना चार्ज ठेवलं जाईल, त्यांच्या भावनांचाही आदर केला जाईल. खरं तर दुसऱ्या फळीतले नेते किंवा कार्यकर्ते अस्वस्थ असले युतीबाबत तरी सुद्धा सगळ्या मोठ्या नेत्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची आणि उद्धव ठाकरेंची किंवा युतीची इच्छा आहे. त्याच्यामुळे खरं तर एक आव्हानात्मक या सगळ्या पुढच्या गोष्टी असणार आहेत. दोघांचेही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.